ओम बाळू मामा नमो नमः. आदमापूरच्या महाराजा, कोटी कोटी प्रणाम तुमच्या पाया. तुम्ही जगाचे पालक, आम्ही सर्व तुमचे बालक. गुरु माऊली चुकवा 84चा फेरा. तुमचे नाम घेता शांती लाभे. नरजन्मा येऊन जन्म सार्थक झाला वाटे. आजचा हा बाळूमामांचा संदेश जर आपल्याही समोर आलेला असेल तर तुम्ही आजचा हा संदेश, तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ असेल तितका वेळ देऊन तुम्ही आजचा हा संदेश पुढील काही 15 ते 20 मिनिटे देऊन नक्कीच ऐकावा. प्रेमळ मित्रांनो, नक्कीच जीवनात श्री संत सद्गुरू बाळूमामांची सेवा आणि निश्चिंत ध्येय असलेला बाळूमामांचा भक्त अतिशय खडकर रस्त्यावर देखील प्रगती करेल. परंतु ध्येयशून्य माणूस रस्ता कितीही जरी सोपा असला ना तरी देखील तो मात्र कुठेही पोहोचणार नाही. आपले ध्येय म्हणूनच आपण आजच ठरवावे आणि याच क्षणापासून आपण श्री बाळूमामांची भक्ती, बाळूमामांचे नामस्मरण निस्वार्थ मनाने केलं पाहिजे. आंधळ्याला दिसायला चालू झालं की सर्वप्रथम मात्र त्यानं अर्थात त्याच काठीला तो फेकून देतो जिने पूर्ण आयुष्य त्याला आधार मात्र दिलेला होता. आमच्या डोक्यावर ना कोणत्या उद्योगपतीचा हात आहे ना कोणत्या करोडपतीचा हात आहे, पण ज्याचा हात आहे ना तो तर या सर्व सृष्टीचा चालक आणि मालक ब्रह्मांड नायक श्री संत सद्गुरू बाळूमामांचा आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही अजिबात जीवनामध्ये आलेल्या संकटांना घाबरू नका. कारण जितके जास्त तुमच्या आयुष्यामध्ये सध्या संकटे आलेली आहेत त्यापेक्षा जास्त आनंद तुमच्यासाठी बाळूमामांनी नक्कीच योजना करून ठेवलेला आहे. फक्त तुम्हाला मात्र त्यांच्या योजनेवरती विश्वास ठेवायचा आहे. बाकी देवाला आपण एखाद्या वेळी घाबरले नाही तरी देखील चालेल, पण आपण मात्र आपल्या कर्मापासून नेहमी घाबरून राहिलं पाहिजे. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा असेल किंवा स्तुती असेल, सुख असतील किंवा दुःख असतील, यापैकी जे काही आपण दुसऱ्याला देऊ ना ते मात्र न चुकता परत आपल्याकडे नक्कीच येणार. हा तर चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः भगवंत देखील चुकलेला नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र आजच आणि या क्षणापासूनच ठरवलं पाहिजे तुम्हाला उत्तम कर्म करायचे आहेत का वाईट कर्म करायचे आहेत. कारण जसे आपले कर्म असणार आहेत परमेश्वर तर आपल्याला तसेच फळ देणार आहे, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी अशक्य असे तरी ते काहीच नसते. मनात आले तर चालणीतून पाणी सुद्धा आपण नेऊ शकतो. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत संयम मात्र असायला हवा. त्याच पद्धतीने आपल्या आयुष्यामध्ये काही देखील अशक्य नाही. जर तुम्हाला खरोखर यशस्वी व्हायचे असेल तर सर्वप्रथम तुम्ही विश्वास स्वतःवरती जास्तीत जास्त प्रमाणात ठेवायला शिका. अर्थात तुम्ही जर स्वतःवरती जास्तीत जास्त प्रमाणात विश्वास ठेवाल तर तुमचे आयुष्य मात्र उत्तम पद्धतीने नक्कीच आनंदी होऊन जाईल. परिवारापेक्षा श्रेष्ठ तर कधी पैसा नसतो आणि वडिलांपेक्षा श्रेष्ठ सल्लागार नाही. आईपेक्षा श्रेष्ठ जग नाही आणि भावापेक्षा श्रेष्ठ इथे कोणी भागीदार नाही आणि बहिणीपेक्षा श्रेष्ठ शुभचिंतक नाही आणि मित्राशिवाय हे तर आपले आयुष्यच नाही. म्हणूनच आपण देखील उत्तम पद्धतीने मात्र समजून आपलं आयुष्य जगलं पाहिजे. बाकी दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यात काही देखील अर्थ नसतो. त्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं कधीही उत्तम. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून तुम्ही मात्र खिल्ली उडवू नका. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एक सामान्य कोळशालाही हळूहळू हिरामध्ये परावर्तित करतो. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आज तुमच्याकडे जे काही आहे त्यामध्ये तुम्ही मात्र आनंदी राहायला शिका. पण कधीही तुमच्याकडे भरपूर धन आहे म्हणून तुम्ही मात्र गर्व नक्कीच करू नका. कारण जो भगवंत देऊ शकतो
तो तर भगवंत निश्चिंतच घेऊ शकतो. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नक्कीच समजून मात्र घ्यायच्या आहेत. बाकी इथे मात्र नक्कीच आपत्ती पण अशी यावी की त्याचाही इतरांना हेवा वाटावा, व्यक्तीचा कस लागावा. पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये, चांगलं 2000 फुटावरून पडावं. माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल. आणि प्रत्येक गोष्टीची सूर अर्थात सुरुवात नव्याने करता येते, हे तर आपल्याला रोज उगवणाऱ्या सूर्याकडून नक्कीच आपण शिकलं पाहिजे. म्हणूनच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टी उत्तम पद्धतीने परमेश्वर देतच राहतो. फक्त तुम्हाला तुमचा दृष्टिकोन उत्तम मात्र ठेवायचा आहे. जसा तुमचा दृष्टिकोन असेल तसेच तुमचे हे आयुष्य असेल. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, सर्वप्रथम आपण मात्र आपल्या मनाला आनंदी नक्कीच ठेवलं पाहिजे. बाकी लहानपण, वेळ होता ताकद आहे पण पैसा नाही. तरुणपणामध्ये ताकद असते, पैसाही असतो, पण वेळ मात्र नक्कीच नसते. आणि म्हातारपणामध्ये पैसाही असतो, वेळही असते, पण ताकद मात्र नसते. असेच असते कालचक्र, हे मात्र निसर्गाचे. आपण इथे जे काय करणार आहोत तेच आपल्याकडे परत येणार आहे. म्हणून तुम्ही उत्तम कर्म करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न मात्र केला पाहिजे. भक्ताची पात्रता वाढली की भगवंत त्याला जे हवं ते मात्र न मागता योग्य वेळी पुरवत असतात, एवढं मात्र निश्चिंतच. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला जे काही हवंय त्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला भगवंत पुरवतील. फक्त तुम्ही उत्तम पद्धतीने कर्म करीत चला. आणि नेहमी कष्ट मात्र आपण प्रत्येकाने केलीच पाहिजे. कोणाची वाईट चिंतने, अंतःकरणातून दोष करणे, त्यामुळे आपले मात्र हृदय पूर्णत्व कमकुवत होते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही तुमच्या आयुष्याला, कारण जे काही तुमच्या आयुष्यामध्ये घडत असते ते तर प्रत्यक्ष कोणत्या ना कोणत्या कारणासाठी घडत असते. आज तुम्हाला जे दुःख आहे ते दुःख तर तुमच्या आयुष्यामध्ये काही काळासाठी आहे. म्हणूनच तुम्ही तुमची चिंता सोडा आणि परमेश्वरांचे नामस्मरण करण्याकडे तुम्ही मात्र लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाकी जो व्यक्ती उत्तम पद्धतीने माणसं ओळखायला शिकतो, माणसं वाचायला शिकतो, तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये कधी देखील नक्कीच रडणार नाही. आणि कधी देखील तो मात्र त्याच्या आयुष्यामध्ये नक्कीच उदास राहणार नाही. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र माणसं ओळखायला मात्र निश्चिंतच आपण प्रत्येकाने शिकलं पाहिजे. जर तुम्ही हे शिकलात तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा कधी देखील रडणार नाही, एवढं मात्र निश्चिंतच. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व आयुष्यामध्ये जे काही घडते उत्तमच. बाकी निसर्गाच्या सानिध्यात खेडेगावी जन्म घ्यायला नशीब लागतं, पण खेडेगावी राहायला मात्र धाडस लागतं. नाईलाज म्हणून खेडेगावी राहणं हे मात्र वेगळं असतं, पण आवड म्हणून राहणे हे देखील वेगळं असतं. अर्थात खेडेगावाचं राहणीमान साधं असतं, पण त्यात माणुसकी पण जास्तीत जास्त असते. आरोग्यदायी जीवन तर तिथं असतंच असतं. निसर्गाच्या सानिध्यात समाधान मात्र भरभरून असतं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, वास्तव्य मात्र बदलता येईल, व्यवसाय देखील आपल्याला बदलता येतो आणि नोकरी देखील बदलता येते, शेजारीही बदलता येतील, मित्र देखील बदलता येतील. जुन्या ओळखी बदलून नव्या ओळखी आपल्या होतील. माणसे बदलतील पण स्वभाव मात्र आपला तोच असणार. अर्थात तुमचा स्वभाव तुमच्या विचारांनुसार घडत असतो. तुम्ही जसे विचार करणार आहात तसंच तुमचा स्वभाव घडणार आहे, एवढं मात्र निश्चिंतच करे. बाकी भावनांना आवर घालता मात्र आलं नाही तर विकृती तयार होते. भावनापूर्ती म्हणजे सवय असते, भावनेला मर्यादा असावी लागते. आणि भावनाधीन अवस्था म्हणजे विचारांच्या पलीकडील अवस्था असते. विचार करण्याची क्षमता असेपर्यंत माणूस मात्र माणसासारखं वागतो, पण जेव्हा तो भावनाधीनच बनत असतो तेव्हा मात्र माणूस पण तो पूर्णत्व विसरून जातो. आणि प्रेमळ मित्रांनो, नियतीच्या मनात जे असेल ते मात्र होतच असते, अशी माणसाने धारणा आहे. अर्थात अपेक्षित घडणाऱ्या घटना घडविणार म्हणजे नियती असं मात्र मानलं जातं.
नियतीला आव्हान कधी करता येणार नाही. नियती म्हणजे ईश्वरांची मर्जी समजून सर्व काही स्वीकारलं जातं. पण ईश्वर मात्र कृपाळू असतो, तो असं करतोच का? अर्थात संशोधनात याचं उत्तर भेटलं नाही. म्हणून तर सुधारलेला माणूस हे सर्व मुकाट्याने सहन करतो. समजून घ्या, आयुष्यामध्ये एखादी गोष्ट जर वाईट घडलेली असेल तर ती घडलेली वाईट गोष्ट तुमच्या नक्कीच चांगल्यासाठीच घडलेली आहे. अर्थात यामध्ये देखील परमेश्वरांची कोणती ना कोणती योजना नक्कीच आहे. फक्त तुम्ही त्यांच्या योजनेवरती विश्वास मात्र ठेवायला शिका. स्वच्छ व्यवहार ही माणसांची ओळख असते. विश्वास ही तर व्यवहाराची खात्री असते. पत ही अर्थात व्यवसायाची वृद्धी असते. प्रगती ही प्राप्ती असते. समृद्धी हे समाधान असते. आणि सत्य तर हेच त्यामागचे गुपित असते. एवढं मात्र निश्चिंतच. बाकी मित्रांनो समजून घ्या, आपल्या आयुष्यामध्ये सर्व काही उत्तम चालू आहे. भगवंत आपल्याला त्या प्रत्येक गोष्टी देतोय ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत. असं मानून आपण आपलं आयुष्य आहे त्यामध्ये समाधान राहून जगलं पाहिजे. कारण जे काही तुम्हाला मिळवायचं आहे ना, त्या प्रत्येक गोष्टी परमेश्वरांना उत्तम पद्धतीने नक्कीच माहिती आहेत. म्हणून तुम्ही चिंता सोडा आणि भगवंतांचे चिंतन सोडा. बाकी आपलं चालवतात पण दुसऱ्याचे कधी कोणी चालू देत नाही. अर्थात किमतीने जगण्याची हिंमत दाखवायला अपार कष्टाची मात्र किंमत मोजावी लागते. नशिबाने मिळालेल्या संपत्तीच्या जोरावर सर्व सुख साधनांचा प्रपंच मांडून झाल्यावर कृतत्वान म्हणून मिरवायला भलेही तयार झाला असला तरी देखील दुनिया मात्र आतले आत सर्व नक्कीच जाणून असते आणि ती मात्र किंमत नक्कीच द्यायला तयार नसते. लोक स्वतःचं खोटं चालवण्याचा नेहमी प्रयत्न करीत असतात, पण दुसऱ्याचं खोटं कधी देखील ते मात्र चालू देणार नाहीत. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी वेऱ्याची अधोगती म्हणजे अर्थात आपली प्रगती नसते आणि आपली प्रगती म्हणजे त्याची अधोगती नसते. आपल्याबरोबर वेरांचंही भलं व्हावं अशी मात्र भावना म्हणजे आपल्या भल्याची खात्री असते. अर्थात वेऱ्याच्या मनातील विरोधत्वाची भावना नाहीशी करून प्रेमाने राहण्याची शिकवण त्याच्या मनात आपण मात्र रुजू नक्कीच शिकलो तर त्यासाठी तोच खरा धडा असेल यामध्ये तर थोडी देखील शंका नाही. बाकी मित्रांनो समजून घ्या, काही लोक सांगून ऐकत नसतात, गोड बोलून देखील ऐकत नाहीत, रागावूनही कधी ते मात्र ऐकत नाहीत, स्वतः अनुभव मिळालेला धडाही ते कधी घेत नसतात. स्वतःचं अपयश स्वतःच्या चुकीमुळे आहे हेही त्यांना कधी देखील मान्य मात्र होत नाही. ते सुद्धा दुसऱ्यांच्या चुकीमुळेच किंवा कमनशिबाने मिळालेल्या असतेच मानतात. अखेरपर्यंत मात्र स्वतःच्या बुद्धीवर ते नक्कीच ठाम असतात आणि त्यांचं प्रत्येक वेळेचं अपयश सुद्धा ठाम असते. म्हणूनच आपण मात्र सर्वप्रथम आपले विचार करण्याची पद्धत बदलली पाहिजे. कारण ज्या पद्धतीने तुम्ही विचार करताना त्याच पद्धतीने तुमचे मात्र नक्कीच आयुष्य मात्र जगत असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जर उत्तम गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर उत्तम कर्म मात्र तुम्ही केलेच पाहिजे. बाकी परत येणारेच लोक काळजी करतात, जो किंवा जे परत येणारच नसते त्याची काळजी मात्र कोणी कधी करणार नाही. मग घरातून कायमचा निघून गेलेला माणूस असो, हातून अर्थात निष्ठून गेलेली संपत्ती असो, हक्क किंवा अधिकार असो, निघून गेलेली परीक्षा असो अथवा निघून गेलेली वेळ असो, ज्याचा नफा नुकसान किंवा काय देखील उपयोग मात्र होणारच नाही, त्याची आठवण कधी देखील कोणी ठेवत नाही. वापरा आणि विसरून जा अशी मात्र ती संकल्पना आहे. म्हणलं तर आश्चर्य मात्र वाटायला नको. बाकी प्रेमळ मित्रांनो, जीवनात असे अनेक प्रसंग येतात की तिथं मदतीला धावून येणारं कोणीच नसतं किंवा असूनही तिथं दुसऱ्यांची मदत मात्र आपल्याला घेता येतच नसते. म्हणून आयुष्यात स्वावलंबी बनणे हे अति आवश्यक असते. अर्थात स्वतःचं आयुष्य स्वतःच आपण मात्र जगायला शिकलं पाहिजे आणि प्रत्येक प्रसंग स्वतःच निपटायलाही आपण प्रत्येकाने शिकलं पाहिजे. अर्थात स्वावलंब ही स्वतःची एक पद्धतीने ओळख असते. ती ओळख निर्माण न करता जगणं म्हणजे स्वाभिमानाने जगण्याची संधी मात्र घालवणे आहे.
बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्यामध्ये तुमच्या जे काही घडत आहे उत्तमच, बाकी प्रगतीला कधी मर्यादा नसते. अर्थात कितीही केली तरी देखील ती मात्र कधी संपत नसते. उलट आणखीन पुढे नेण्याची तिच्यात मात्र लालसा असते. प्रगतीच्या नादात आयुष्य आपलं संपूर्ण संपून जातं. मोकळं होऊन मनसोक्त वावरायचं इथे मात्र राहून जातं. आनंदाने जगण्यासाठी प्रगती मात्र हवीच असते, पण फक्त प्रगतीसाठी जगणं हे मात्र होऊन जातं. आणि सांगण्यासारखं असतं ते न सांगता येतं, ते म्हणजे बंधनमुक्त. ऐकण्यासारखं असतं पण न ऐकता येतं. बोलण्यासारखं असतं ते मात्र बोलता येतं, पण जे स्वतःशिवाय नक्कीच पूर्णत्व होतच नसतं. ते स्वतःच करावं लागतं आणि ते स्वतःला करता आलं तरच स्वतःला हवं तसं आयुष्य मात्र निश्चिंतच जगता येतं. बाकी प्रेमळ भक्तांनो, माणसांना फसवता येतं, काही वेळेला टाळता देखील येतं, पण नशिबाला मात्र कधी देखील फसवता येणार नाही. सत्याला धरून वागा अथवा सोडून. अर्थात नशीब कोणाचे कर्म कधी पाहत नसतो. अर्थात पुण्यवान असो किंवा पापी असो, नशीब त्याची वेळ आली की त्याचा रंग मात्र दाखवतो. परिणामी एक नशीबवान ठरतो तर दुसरा मात्र कम नशिबी. काही झालं असलं तरी कृतवान लोकांचे भविष्य अर्थात नशीब ठरवू कधी शकणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी कर्तृत्ववान तुम्हाला नक्कीच झालं पाहिजे. बाकी समजून घ्या की आयुष्यामध्ये सध्या जे काही तुमच्या चालू आहे ते तर प्रत्यक्ष तुमच्या उत्तमासाठी चालू आहे. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, आपण मात्र नेहमी आनंदी राहून जीवन जगलं पाहिजे. बाकी मनाला वाटेल तसं जगायला तर सर्वांनाच आवडतं, पण आवडेल तसं करायला काही ना काही आट नक्कीच येतं. अर्थात पूर्णत्व अर्थात वाटेल ते करण्याची क्षमता असली तरी ते करून स्वतःच्या माणूसपणाला डाग लागणार असेल तर माणुसकीचे लोक ते मात्र कधी देखील करत नसतात. मात्र वाटेल ते करून माणूस जेवढा सुखी होतो त्याहून अधिक मात्र सुखी न करणारेच असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, एकच गोष्ट आपण मात्र समजून घेतली पाहिजे, ती म्हणजे आयुष्यामध्ये जर खरोखर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला परमेश्वरांनी जे काही दिलेले आहे त्यामध्ये तुम्ही नेहमी आनंदी मात्र राहायला शिका. बाकी नशिबाने जोडलेली माणसं आयुष्यात कधी तुम्ही गमावू नका, त्यांना कधी दुखवू नका आणि त्यांच्याकडून कधी अपेक्षाही तुम्ही कधी ठेवू नका. कारण आपल्या वाईट वेळेत तीच माणसं आधार देतात जी नशिबाने पूर्णत्व आपल्या आयुष्यात आलेली असतात. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि आहे त्या परिस्थितीत समाधान नसणे ही देहबुद्धीचा स्वभाव आहे. मनाचे स्वभाव बिघडायला कारणे पहिले आपल्या इच्छेविरुद्ध गोष्ट होणे, दुसरे आपल्या बऱ्या वाईट कर्माची आठवण होणे आणि तिसरे म्हणजे उद्याची नेहमी आपल्याला मात्र काळजी राहणे. आणि सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर नक्कीच येतात, पण त्या मात्र प्रत्येक अडचणी सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला नेहमी अडचणीत आणतो त्याची मात्र अडचण आयुष्यभर कधी संपत नाही. म्हणूनच आपण कधीही कुणाला नक्कीच कधी दुखवू नये. अर्थात आनंद तुम्हाला कधी कुणाला देता नाही आला तरी देखील चालेल, पण दुःख मात्र कधी कुणाला आपण नक्कीच देऊ नये. आणि सुखी होण्याची पहिली पायरी तुम्ही स्वतः आनंदी आहात या गोष्टीवर श्रद्धा असावी लागते, त्याशिवाय ते मात्र कधी देखील शक्य होणार नाही. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करत असतो ना, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम तुम्ही मात्र व्यक्त करायला शिका. अर्थात नातं तोडणं हे तर सोपे आहे, ते पुन्हा जोडणे हे मात्र नक्कीच अवघड आहे. पैसे दान करावे असे तर काही नाही. अर्थात पैसे दान करण्या इतपत नक्कीच काहींची परिस्थिती नसते, पण कुणासाठी वेळ देणे, कुणाला चांगलं मार्गदर्शन करणे, कुटुंबातील कर्तव्य पार पाडणे, तसेच कुणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणे, तर कुणाला मदत, भुकेलेल्याला अन्न, गरजूंना जमेल अशी मदत करणे, जमेल त्यावेळी दुसऱ्यांची सेवा करणे म्हणजेच पृथ्वीवरील वास्तवाचे भाडे मात्र चुकविणे आहे. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, प्रामाणिकपणा रक्तातच असावा लागतो.
चांगुलपणाचं ढोंग जास्त दिवस कधी देखील चालणार नाही. बाकी उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा? कधी कधी वाईट विचारांचाही तुम्ही उपवास करा, अहंकाराचा करा, कधी उपवास मी पणाचाही करा. जेवढं जास्त तुम्ही आयुष्यामध्ये गमवून ठेवलेले आहात त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच मिळतील. बाकी बाळूमामांच्या भक्ती मार्गात येण्यासाठी ही तर पूर्वजन्माची पुण्याई लागते. आपण तर खूप भाग्यवान आहोत की बाळूमामांच्या भक्तीचा मार्ग आपल्याला मिळाला आणि आपले जीवन मात्र धन्य झाले. व्यक्तिमत्व सुंदर असेल अर्थात नसेल तर दिसण्याला काही देखील अर्थ नसतो. कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात यामध्ये तर भरपूर फरक असतो. अशक्य असे काहीच नसते. तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही करायचं आहे ते तर तुम्ही शक्य करूच शकता. परंतु ज्या गोष्टी तुम्ही करत आहात त्या गोष्टी कोणाला कधी सांगू नका. एवढं मात्र नक्कीच. एखाद्याला समजून नाही तर त्याच्या मात्र जागी उभं राहून पाहायचं असतं. मग समजण्याच्या पलीकडची उत्तरं तुम्हाला मात्र मिळून जातील. आपल्या वाचून कुणाचं काय अडतं असा विचारही तुमच्या मनामध्ये कधी देखील आणू नका. अर्थात इथं पत्त्यातील बादशाह हरवला तर जोकरला मात्र बादशाह करतात. एवढं मात्र नक्कीच करे. हक्क तेच दाखवत असतात जे तुम्हाला नेहमी गमवायला घाबरतात. नाहीतर उगीच कोणी नाही कोणासाठी स्वतःच्या जीवनाची तळमळ करून घेत. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, हे सगळं काही असंच असते. अर्थात आपल्या आयुष्यामध्ये जे काय सध्या चालू आहे ते तर असंच असणार. अर्थात तुम्हाला वाटत असेल की तुमच्याच आयुष्यामध्ये परमेश्वराने जास्त दुःख लिहून ठेवलेलं आहे, पण नक्कीच तुम्ही मात्र पूर्णत्व चुकीचं आहात. कारण परमेश्वरांनी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये सुख दुःख हे लिहून ठेवलेले आहेत. तुम्ही जर जास्त दुःखाचा विचार कराल तर मग मात्र तुम्हाला जास्तीत जास्त दुःख मिळतील. आणि जर तुम्ही जास्तीत जास्त सुखाचा विचार कराल तर मग मात्र तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात सुखाचा नक्कीच अनुभव येईल. म्हणूनच एवढं मात्र आपण नेहमी समजलं पाहिजे की आयुष्यामध्ये तुम्ही जसा विचार ठेवाल तसं मात्र तुमचं आयुष्य नक्कीच घडेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, घर किती किमतीचे यापेक्षा त्या घरातील माणसे परस्परांना किती किंमत देतात हे मात्र महत्त्वाचे असते. गाडी किती किमतीची यापेक्षा त्यात बसणाऱ्या मालकाच्या व्यक्तिमत्वाची किती किंमत हे महत्त्वाची असते. आपलं वैभव किती मोलाचं यापेक्षा आपलं मन किती तोलाचं आहे हे जास्तीत जास्त महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपण प्रत्येक क्षणी समजलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी घडतात अथवा तुमच्या आयुष्यामध्ये ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टी तर तुमच्या आनंदासाठीच आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, पुण्याला कधी परिणाम नक्कीच असतो. अर्थात जिथं पापाचा भाग जास्त असेल ना तिथं मात्र पुण्य कमी अर्थात काही चालत नाही. आणि जिथं पुण्याचा भाग जास्त असेल तिथं पापाचं काही कधी चालणार नाही. जिथं पुण्याचा भाग जास्त असतो तिथं पापाचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो. पण जिथं पापाचा भाग जास्त असतो तिथं सुद्धा पुण्याचा परिणाम आपल्याला मात्र भोगावा लागतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या तुम्ही बाळूमामांच्या लीलेला. बाळूमामा जे काही आपल्या भक्तांसाठी योजना करीत असतात ते तर उत्तमच करतात. फक्त ती योजना तुम्हाला तेव्हाच करेल जेव्हा नक्कीच वेळ योग्य येईल. अर्थात योग्य वेळ आल्यानंतर तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टी मिळणार ज्या गोष्टीसाठी तुम्ही भगवंतांच्या चरणी नक्कीच प्रार्थना केलेली होती. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, सर्वप्रथम आपण मात्र आपली चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे नामस्मरण नक्कीच करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, नक्कीच कंगाल माणसाला पैसा कसा कमवायचा हा मात्र प्रश्न नक्कीच जास्तीत जास्त पडत असतो. बाकी पण गर्भ अर्थात श्रीमंताला तो खर्च कसा करायचा याचा मात्र नेहमी प्रश्न पडतो. गरिबांच्याकडे पैसा येता येत नसतो आणि श्रीमंतांच्याकडून तो जाता जात नसतो. पुण्य केलं म्हणून पैसा येत नसतो.
आणि पाप केलं म्हणून पैसा यायचा कधी थांबत नसतो. अर्थात पैसा नसेल तर आयुष्य गंजून जातं, असेल तर मग मात्र उजळून जातं. पण असल्यानंतर कधी देखील तुम्ही मात्र वाईट मार्गाला जाऊ नका. बस एवढ्याच गोष्टी तुम्हाला नेहमीच मनात ठेवायच्या आहेत. बाकी प्रेमळ मित्रांनो, सत्य आणि न्याय हे ज्याच्याकडे असतो तोच आदरणीय असतो. त्याचा आनंद अर्थात अनादर करणारा मूर्ख समजावा. स्वतःला शहाणा समजणारा त्याहून आपण मात्र मूर्ख समजावा. आणि अशा मूर्खांची बाजू घेणारा हा तर महामूर्ख आपण समजावा. मात्र अनेक मूर्खांनी मिळून नक्कीच न्यायप्रविष्ट व्यक्तीचा अनादर केल्याने त्याची किंमत मात्र नेहमी कमी होत असते. बाकी पाण्याचा नक्कीच घडा भरला तर मग मात्र सांडून जातो. पापाचा घडा भरला तर मग मात्र शीग लागत राहते. घडा लहान पडला तर आपोआप तो मात्र मोठा होत जातो. पण सांडून पाप पूर्ण तो व्यर्थ जात नसतो. पाप घडताना आनंद होतो, पण फिटताना मात्र दुःख होतं. पाप अर्थात मानत नसणारे त्याचा परिणामाची मात्र कधी देखील नक्कीच पर्वा करणार नाहीत. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट मात्र तुम्ही नेहमी समजून घेतली पाहिजे, ते म्हणजे आयुष्य जे आहे हे आयुष्यामधली शर्यत न संपणारी आहे. अर्थात मोठेपणाच्या शर्यतीमध्ये सर्वजण सहभागी आहेत. प्रत्येकजण जमेल तेवढं धाप लागेपर्यंत धावत असतो. पण कितीही धावला तरी त्याच्या पुढे अनंत असतात आणि ही शर्यत मात्र न संपणारी असते. तरी अशा शर्यतीत भाग घेऊन शांततेने आनंदाने अमूल्य मानव जीवन जगण्याचे सोडून या दुःखदायी शर्यतीत लोक मात्र सहभागी होतातच. आयुष्य संपतं, आपण मात्र बाद होतो, पण शर्यत मात्र नेहमी चालूच असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, जेव्हा अर्थात छंद जबाबदारीची पूर्तता करतात तेव्हा मात्र वेगळे छंद कधी आपल्याला आवडत नसतात. मनाला आनंद देणाऱ्या सवयी म्हणजे छंद असतो. आयुष्याची बर्बादी करणारे जितके नक्की छंद आहेत त्याहून जास्त आयुष्य फुलवणारे छंद आहेत. जे छंद मनोरंजनाबरोबर आयुष्याच्या गरजा तर भागवितातच, पण भरपूर आनंद आणि कीर्तीही ते मात्र आपल्याला मिळवून देतात. छंद असावेत तर ते मात्र असेच असावेत. बाकी मित्रांनो, ज्ञानरूपी अर्थात गाळणीतून नक्की सत्कर्मनी कुकर्म वेगळे काढून घेता येते. ज्ञान योग्यतेची निवड करून देऊ शकते, पण केलेल्या कर्माचा अर्थात परिणाम मात्र कधी कोणी रोखू शकणार नाही. ज्ञान दुःखाला नक्की सहन करू शकते, पण नष्ट कधी करू शकणार नाही. म्हणजे ज्ञान मिळून जीवन सुखीनी समाधानी आपल्याला नक्कीच बनवता येतं, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व आपल्या आयुष्यामध्ये जे काही नक्कीच भेटते ते तर नक्कीच आपल्याला उत्तमच भेटते. म्हणून आपण जास्त कधी अपेक्षा मात्र ठेवली नाही पाहिजे, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी पैसा वाढवायचा असेल तर परिश्रम मात्र तुम्हाला वाढवावे लागतील. प्रेम जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्हाला निष्ठा वाढवावी लागेल. नावलौकिक वाढवायचं असेल तर त्याग तुम्हाला वाढवावा लागतो. आयुष्य तुम्हाला वाढवायचे असेल तर आरोग्य तुम्हाला सांभाळावं लागतं. आणि समाधान तुम्हाला वाढवायचं असेल तर ज्ञान मात्र तुम्हाला नक्कीच जास्तीत जास्त प्रमाणात वाढवावं लागतं. आणि नक्कीच कोणाच्याही मनाला मिळालेला आनंद हा मात्र सारखाच असतो. अर्थात मग तो गरिबाच्या मनात मिळालेला असो वा श्रीमंतीच्या मनाला मिळालेला असो, आनंद मिळवून देणारी कारणे ही मात्र वेगवेगळी नक्कीच असू शकतात, पण आनंदाचा भाव नक्कीच तोच असतो. तरी संपूर्ण जीवन आनंदी बनवण्यासाठी माणूस आयुष्यभर धडपडत असतो. त्याची हीच धडपड त्याला आनंदापासून नेहमी मात्र दूर नेत असते. शरीराला सुख देऊन आनंद मिळेल अशी त्याची मात्र कल्पना असते, पण आनंद मनाला होतो हे मात्र तो नक्कीच विसरतो. बाकी दुःख गिळून आनंद व्यक्त करणे म्हणजेच जीवन आहे. कष्ट करून फळ मिळवणं म्हणजेच व्यवहार आहे. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणं म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकून अर्थात माणसासारखं वागणं म्हणजे अनुभूती आहे. प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या आयुष्याला.
अर्थात भगवंतांची भक्ती करून भगवंत तर प्रसन्न होतो, आशीर्वादही देतो, पण कर्म आपल्यालाच करावे लागतात. समजून घ्या, ते जेवढ्या तुम्ही निष्ठेने केले जाते तेवढे ज्यात नक्कीच त्याचं फळ जास्त मिळतं. वरवरच्या मनाने भगवंतांना स्मरून जसा देव प्रसन्न होत नाही, तसंच कर्मही मनापासून न केल्यास त्याचं योग्य मात्र फळ आपल्याला कधी मिळत नाही. आणि भगवंत पण कर्माचंच योग्य फळ मात्र देत असतो. तो केलेले नाही, अर्थात केलेच नाही तर काय देखील तुम्हाला देणार नाही. म्हणूनच उत्तम कर्म आपण मात्र नेहमी केलं पाहिजे. बाकी स्वार्थी माणूस स्वतःच्या वाटेचं सुख स्वतः उपभोगतो. स्वतःला जो आनंद मिळतो ना, तो मात्र स्वतःसाठी मिळतो. स्वतःचं समाधान ज्यात असेल ते स्वतःसाठी तो मात्र करून घेतो. मात्र निस्वार्थी माणूस स्वतःचं सुख, स्वतःचा आनंद आणि स्वतःचं समाधान फक्त आपल्या मात्र कुटुंबाच्या, नक्कीच कुटुंबासाठी खर्च करतो. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, चार भिंतीच्या आत दिवा लावणं वेगळं आणि तुफान वादळात दिवा लावणं वेगळं. अर्थात आपल्या नशिबावर मात करून अपार कष्टाच्या जीवावर उत्तुंग यश मिळवणारेच ही किमया मात्र करू शकतात. त्यांचा आदर्श घेण्यात कोणते देखील कमीपणा नसतं आणि आपल्या भल्यासाठी तोच मात्र योग्य संदेश असतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. माणूस स्वतःचे सगुण दाखवतो, दुर्गुण मात्र झाकून ठेवतो. माणूस म्हटलं की जसे सद्गुण येतात तसे दोषही नक्कीच येतात. परंतु प्रेमळ मित्रांनो, दोष मात्र अमान्य करून निर्दोष तर बनता आपल्याला कधी येणार नाही. अर्थात स्वतःचे दोष शोधणारा आपले दोष कधी देखील वाटू देणार नाही. उलट कमी करण्यातच तो मात्र नेहमी यशस्वी होतो आणि सर्वांचा आवडता तो मात्र म्हणून आनंदाने जीवन जगतो. संपत्तीसाठी माणूस न्याय, सत्य, प्रेम, नातेसंबंध, वास्तव्य, स्वाभिमान किंवा स्वतःची ओळख सदा विसरू शकतो. हे सर्व मात्र गमावून तो जे मिळवू शकतो ते त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर केलेल्या निस्वार्थी अपार प्रेमाची परतफेड ते मात्र कधी तो करू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. आणि प्रेमळ भक्तांनो, मूर्खांच्या तोंडाला कधी देखील तुम्ही रागू नका. अर्थात अतिशहाण्याला समजवण्याचा प्रयत्न देखील तुम्ही कधी करू नका. अर्थात आळशाने कामाड्याला काम सांगू नये. अर्थात अडाण्याने बुद्धिवानाला कधी शिकवू नये. आपला समज ने आपलं कर्तृत्व जेवढं असेल ना, त्याचा उपयोग फक्त आपल्यासाठीच असतो आणि ते लोक जाणतात आणि तेवढीच किंमत आपल्याला देखील ते देतात. दुसऱ्यांना धडा देऊन आपली मात्र किंमत नक्कीच वाढत नसते, उलट ती मात्र कमी होत असते. म्हणून लोकांना शिकवण्यात नव्हे तर लोकांच्याकडून शिकण्यातच खरं एक पद्धतीने शहाणपण असतं, जे आपण प्रत्येकांना उत्तम पद्धतीने मात्र समजून घ्यायचे आहे. बाकी आपल्या ज्ञानाला, बुद्धीला, संस्काराला, वर्तणुकीला किंवा कर्तृत्वानाला लोकांनी महत्त्व दिलं नाही म्हणून ते मात्र कधी देखील कमी होत नसतं. अर्थात लोकांनी मानलं तरच आपलं मात्र महत्त्वपूर्ण असतो, असा आपला एक पद्धतीचा गैरसमज असतो. जे मात्र महत्त्वाचे नाहीत त्यांना महत्त्व काय समजणार. म्हणजे त्यांची फिकीर सोडा. जे यशस्वीनी सुख समृद्ध आयुष्य जगू इच्छितात तेच तुमचा आदर्श घेतात, स्वतःच्या चांगले गुण शोधून उतरवतात आणि तेही कर्तृत्वान मात्र नक्कीच बनतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, हे तर आपले आयुष्यही अपुरं आहे. कारण समुद्र ढवळता येत नाही, आकाश कधी कवेत धरता येत नाही, सूर्याला झाकून कधी ठेवता येत नाही, वाऱ्याची दिशाही कधी बदलता येत नाही. त्यांच्या अफाट शक्तीपुढे माणसांची बुद्धी मात्र तोडकी पडत असते. माणसांच्या अपेक्षांचंही तसंच असतं. त्या इतक्या प्रचंड असतात की त्यांना मात्र तो आपला पूर्ण आयुष्य खर्चून कधी देखील पूर्ण करू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी जाळणारा जाळत राहतो आणि जळणारा मात्र जळत राहतो. बाकी कळणारा मात्र कळून घेतो आणि न कळणारा मात्र सोडून देतो.
अर्थात जोडणारा जोडत राहतो, मोडणारा नेहमी मोडत राहतो. चांगल्या वाईटांच्या भाऊगर्दीत नक्कीच माणूस स्वतःच हरवून जातो. स्वतः जे काय करतो तेच मात्र योग्य समजतो. मीपणाच्या कचाट्यात अडकून मात्र मन मोकळेपणाने जगण्याचा आनंद तो मात्र नक्कीच गमावून बसतो. बाकी प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, आपण आपल्यापाशी अर्थात भगवंतांनी जे काही दिलेलं आहे आपण मात्र नेहमी त्यामध्येच आनंदी नक्कीच राहायला शिकलं पाहिजे. कारण तेच आपल्यासाठी सर्वात जास्त उत्तम आणि सर्वश्रेष्ठ आहे. बाकी जेव्हा जवळ पैसा नसतो तेव्हा मात्र माणूस आपल्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पैसा कमवण्याचे भरपूर जास्त मार्ग शोधत असतो. पण जेव्हा पैसा जवळ येतो तेव्हा आपल्या प्रतिष्ठेसाठी त्याचा वापर करतो. त्यामुळे तो मात्र आपल्या बरोबरीत असलेल्यांशी स्वतःची तुलना करतो आणि त्यांच्यापेक्षा जास्त प्रतिष्ठावान बनण्यासाठी अधिकाधिक पैसा कमवण्याचे मार्ग देखील तो नेहमी शोधत असतो. कुठेही गेले तरी मातब्बर प्रतिष्ठावान भेटतातच आणि स्पर्धा मात्र कधी देखील संपत नसते. तशी त्याची इच्छाशक्ती कधी संपणार नाही. अर्थात पैशाने प्रतिष्ठा आपल्याला कधी देखील मिळणार नाही, मात्र काहींनी ते पैसा खर्च करून निश्चिंतच मिळवलेली असते, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व बुद्धी आणि ज्ञान. अर्थात पैसा कमवून देणारी बुद्धी असते, स्वतःची ओळख करून देणारे हे आपले ज्ञान असते. बुद्धी वाढून माणूस स्वावलंबी बनतो, ज्ञान वाढून माणूस स्वावलंबी बनतो. अर्थात बुद्धिवान माणूस सुखीने समृद्धी बनतो आणि ज्ञानी माणूस आनंदी आणि समाधानी मात्र नक्कीच बनतो. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ भक्तांनो, नक्कीच व्यर्थ खर्चाची बचत म्हणजे काटकसर, व्यर्थ वेळेची बचत म्हणजे काटकसर, व्यर्थ अपेक्षांची बचत म्हणजे काटकसर आणि व्यर्थ व्यवसाय अर्थात व्यसनांची बचत म्हणजे काटकसर. अर्थात व्यर्थ कामाची बचत म्हणजे काटकसर आणि व्यर्थ विचारांची बचत म्हणजे काटकसर. व्यर्थ गोष्टींची अर्थात काटकसर म्हणजे फायदेशीर गोष्टींची अर्थात गोष्टींची जमवाजमव होय. स्थिर आणि नक्कीच मर्यादित कमाई असली तरी मात्र भविष्याची मात्र सुरक्षितता अर्थात देणारी योजना नक्कीच म्हणजे बचत होय. खर्च आरक्षित, भविष्य सुरक्षित, मंत्र जपा, जगण्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल. बाकी प्रेमळ मित्रांनो, घराच्या बाहेर माणसाने काही बोलणे पैशासाठी ऐकून घेतले जाते, पण प्रेमासाठी घरच्यांचे कडू बोलणे सहन केले कधी देखील जाणार नाही. म्हणजे पैशांची किंमत प्रेमापेक्षा मोठी मानली जाते. पैसा हे सर्वस्व नसले तरी मात्र तो सर्वस्व वाटण्यावर नक्कीच माणसांचे मन आता मात्र ठाम आहे, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी नक्कीच आत्मीय समाधान करायला गेलेले सर्वच मनासारखे होत नसते. ते मनासारखे होत नसते, ती आपली शिकवण आहे. मनातून हेतू चांगला असेल तर परिणाम काही हो, नेहमी मात्र चांगलंच करण्याची इच्छा अर्थात आत्मीय समाधान आपल्याला देऊन जाते. बाकी प्रेमळ मित्रांनो, संकल्प मनाचा असतो, निर्णय मनाचा असतो, भोग देखील मनाचा असतो, त्याग देखील मनाचा असतो, आनंद देखील अर्थात मनाला होतो, दुःख देखील मनाला होतात, समाधान देखील मनाला होते. ते मन मात्र आपलंच असते. मनाला काय वाटेल हे ज्ञान ठरवते. ज्ञान असेल तर मनाचं वाटणं फक्त निश्चिंतच चांगलं असतं, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, एक गोष्ट आपण समजलं पाहिजे, वाटा तर अनंत असतात, पण चांगले दिसणाऱ्या वाटेने कधी देखील जाऊन मात्र चालत नाही. कारण ती जिथं आपल्याला जायची तिथं मात्र कधी जात नसते. वाट चांगली की खडबडीत हे कधी महत्त्वाचे नसते, ती कुठं जाते हे जास्तीत जास्त महत्त्वाचे असते. जीवनात सुद्धा तसंच काही असतं. दिसणारा अर्थात चांगले दिसणारा नक्कीच मार्ग नव्हे, चांगला अर्थात चांगल्या ठिकाणी घेऊन जाणारा मार्ग निवडायला हवा. अर्थात मग तो संघर्षमय का असेना, आयुष्याची माती होण्यापेक्षा संघर्ष आपल्याला मात्र निश्चिंतच परवडला, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजून घेतलं पाहिजे. आपल्या
अर्थात आपल्या मिळकतीचे श्रेयदार आपणच असतो. तसे आपल्या दोषांचे धनी सुद्धा नेहमी आपणच असतो. आपल्या मिळकतीचा उपयोग आपणच घेतला असेल तर दोषांचा मात्र रोषी आपणच नेहमी स्वीकारायला हवा. मात्र दुसऱ्याच्या मिळकतीचा लाभ आपण मात्र घेतला असेल तर त्याच्या मात्र दोषांची झळी आपणच सोसायला हवी. एवढं मात्र नक्कीच करे. मागे आपली जन्मभूमी, आपले आई वडील, तसेच आपले बहीण भाऊ, आपली नातिनी, आपले शेजारी, सर्व काही सोडून कदाचित देदीप्यमान वैभव मिळेल. ते वैभव जे आपल्याला सुख देईल ना, त्या मात्र सुखाचा जेवढा आनंद मोठा असेल तेवढीच आपलेपणाची उणीव ही मोठी असेल. पैसा सर्व काही तुम्हाला मात्र देऊ शकेल, पण आपल्यांचे खरे प्रेम कधी देखील तो तुम्हाला देऊ शकणार नाही. अर्थात संपत्तीचं सुख भोगणारा समाधान मात्र नेहमी शोधत असतो. दारिद्र्याचं दुःख भोगणारा नेहमी संपत्ती मात्र शोधत असतो. समाधान शोधून सापडत नसतं आणि संपत्ती विना कष्ट मिळत नसते. पूर्णत्व संपत्ती कमवावी लागते तर समाधान मात्र मानावं लागतं. संपत्तीशिवाय जगणं अशक्य असतं, पण समाधानाशिवाय मरणं हे नक्कीच अपूर्ण असतं. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नक्की समजून घेतलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, पूर्णत्व मनाचा पराक्रम, अर्थात मनसोक्त आनंद घेऊन जीवन जगायला मात्र श्रीमंतीची सक्ती नसते, पण श्रीमंत मनाची नक्कीच जास्तीत जास्त गरज असते. जे असेल त्याला काय समजायचं हे तर मनच तर ठरवते. त्या मनाला पीडा, दुःख, सुख किंवा समाधान यापैकी काय घ्यायचं नि काय सोडायचं हे तर त्याच्यावरच अवलंबून असते. मन ते मनच ते सर्व समाधानातच परिवर्तित करू शकेल. अर्थात असे तुम्ही बनवा, मग बघा ते नक्कीच क्लेशाचा स्पर्श सुद्धा कधी देखील तुम्हाला मात्र होऊ देणार नाही. या प्रत्येक गोष्टी आपण प्रत्येकाने समजल्या पाहिजेत. बाकी प्रेमळ भक्तांनो, दैनिक जीवनात आपल्या कामाची माणसे म्हणजे आपली माणसे. या आपल्या माणसांच्या अडचणी म्हणजे आपल्याच अडचणी मानून त्यांचे निवारण करण्याचा अर्थात यथाशक्ती प्रयत्न करणं ही बाकी जबाबदारी वाटायला लागली की कोणाच्याच अडचणी पूर्णत्व राहणार नाहीत. सर्वांची सर्व कामे योग्य वेळी पूर्ण नक्कीच होतात आणि मनावरील दडपणे संपून जातात. म्हणून आपल्याकडे अडचण घेऊन आपल्याला आपल्या कामाच्या माणसांना मोकळ्या हाकाने परत मात्र तुम्ही कधी देखील लावू नका. आणि अगदी सहजतेने जगण्याची संधी देखील तुम्ही कधीही ढकलू नका, अर्थात ढवलू नका. एवढं मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत समजलं पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, योगदान असेल तरच अपेक्षांना मात्र अर्थ असतो. अपेक्षांच्या पूर्ततेवरच तर नाती टिकतात. नाती आली की कर्तव्याने जबाबदाऱ्या येतातच. सगळ्यांचं अर्थात आदान प्रदान म्हणजेच नाती असतात. नाती काचेच्या हे तर भांड्यासारखी नाजूक नक्कीच असतात. त्यांना हळुवारपणे हात लावी लागतात. फक्त रक्ताने नाती तयार होतात, पण ती मात्र नैतिकतेशिवाय कधी देखील टिकत नसतात. एवढं मात्र आपण प्रत्येकाने निश्चिंत समजलं पाहिजे. आणि प्रेमळ मित्रांनो, अर्थात वारसा हक्काने श्रीमंत आपल्याला बनता येते, पण बुद्धिवान कधी देखील नाही. वारस हक्काने वारसदार देखील तुम्हाला बनता येते, परंतु कर्तबगार कधीही नाही. वारस हक्क नशिबाने आपल्याला नक्कीच मिळू शकते, पण नशीब वारस हक्काने कधी देखील मिळत नाही. नशिबाने मनुष्य जन्मही आपल्याला पूर्णत्व मिळू शकतो, पण नशिबाने वारस हक्क कधी देखील आपण मात्र मिळवू शकणार नाही. एवढं मात्र नक्कीच करे. बाकी सक्षम माणूस आयुष्य लढून जगतो, तर दुर्बळ अन्याय पचवून जगतो. बुद्धिमान फसवून जगतो, तर अडाणी मात्र कष्ट करून जगतो. अज्ञान संपत्तीला सर्वस्व मानतो, तर सज्ञान माणुसकीला प्राधान्य देतो. आळसी लोकांची जगण्याची पद्धत त्यांचं नशीब ठरवते, तर प्रयत्नशीलाचा आत्मविश्वास बहुरंगी दुनियात बहुगुणांची पूर्णत्व उणीव कशी असेल एवढं मात्र समजलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, समजून घ्या, जर तुम्ही नेहमी
स्वतःवरती लक्ष जास्त केंद्रित कराल तर तुमची प्रगती जास्त प्रमाणात होताना तुम्ही मात्र नक्कीच पाहाल. म्हणून सर्वप्रथम आपण स्वतःवरती जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. बाहेरील सौंदर्य हे तर आतील सौंदर्याचा पुरावा नक्कीच नसतो आणि आतील सौंदर्य हे बाहेरील सौंदर्याची शाश्वती नसते. मनाच्या सौंदर्याला चेहऱ्याच्या सौंदर्याची गरज नसते, पण बाहेरच्या सौंदर्याला मनाच्या सौंदर्याची नक्कीच गरज असते. बाकी प्रेमळ मित्रांनो, आपल्या नियोजित कामाचा विचार न करता अचानक वेगळा निर्णय घेण्याला बेजबाबदारपणा म्हणतात. अशी व्यक्ती विश्वासपात्र नसते आणि अशा व्यक्तीवर अवलंबून नक्कीच असणाऱ्या लोकांचे भविष्य मात्र नक्कीच भगवंत भरोसे असते, एवढं मात्र निश्चिंतच खरे. म्हणूनच तुम्ही जे काही काम सध्या करत आहात ते प्रत्येक काम तुम्ही मात्र योजना बनवून केले पाहिजे. अर्थात जसे तुमचे प्रयत्न असतील, जसे तुम्ही तुमची बुद्धी उपयोगात आणाल तसेच तुमचे काम मात्र होत जाईल. एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजलं पाहिजे. चूक दाखवणाराच खरा हितचिंतक आहे. अर्थात चांगलं बोलणारा माणूस चांगला असतो, चुका काढणारा हा मात्र नेहमी वाईट असतो. चुकांना दुर्लक्षित करणारा माणूस मनापासून आवडतो, चुकांना चूक म्हणणारा माणूस आवडत नसतो. चुकांना चूक समजलं नाही तर बरोबर कसं समजणार, आणि सोबत बरोबर नसेल तर आयुष्य मात्र बरोबर मार्गावर आपलं कसं पोहोचणार, एवढं मात्र आपण प्रत्येकाने नेहमी समजलं पाहिजे. बाकी छंद हव्यासाचा, अर्थात संपत्ती आणखीन संपत्तीची मागणी करते. खालचं पद वरच्या पदाची नेहमी मागणी मात्र करत असते. नाव मोठ्या नावाची नेहमी अपेक्षा करते. लहान अपेक्षा मोठ्या अपेक्षांना जन्म देतात. वाढत्या अपेक्षा मूळ सुखाला मात्र संपूर्ण नव्या समस्या नेहमी निर्माण करतात. तरीही लोक मात्र हसव्याचा छंद कधी देखील सोडणार नाहीत, एवढं मात्र अर्थात हव्याचा छंद कधी देखील सोडणार नाहीत. म्हणूनच तुम्हाला जे काही हवंय त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुम्हाला मिळालेल्या आहेत, म्हणून तुम्ही जास्त काही कधी हाव धरू नका. जे काही परमेश्वराने तुम्हाला दिलेले आहे त्यामध्येच तुम्ही मात्र आनंदी राहून नक्कीच आयुष्य नेहमी जगायला शिकलं पाहिजे. आणि प्रेमळ भक्तांनो, गरीब माणूस आपल्यावरच्या अन्यायाविरुद्ध न्याय मात्र भगवंतांकडे मागतो. उशिरा का होईना त्याला मात्र न्याय नक्कीच मिळतो. पण मानवी न्याय अर्थात न्यायालयात देवा इतका सहज न्याय मिळत नसतो. वेळनी पैसा खर्च करूनही इथल्या मात्र न्याय देवतेला पाझर फुटत नसतो. आपल्या आयुष्याच्या महत्त्वाचा काली द्यावा लागतो, तेव्हा कदाचित न्याय आपल्याला मिळू शकतो. मात्र तो मात्र झालेल्या नुकसानांहूनही जास्त नुकसानकारक नक्कीच असतो, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ भक्तांनो, किती सरळ करण्याचा प्रयत्न केला तरी देखील रस्ते मात्र वाकडे तिकडेच होतात. अर्थात त्यांना सरळ बनवणं जसं अशक्य असतं तसंच आयुष्याचंही असतं. ते का ठराविक जग अर्थात चाकोरीतून जगता कधी येणार नाहीत. परिस्थितीनुसार त्याला मात्र वळण आपल्याला नक्कीच द्यावी लागतात. अर्थात कितीही वळण दिली तरी ते मात्र येऊन नक्कीच घातलेल्या दुःखांना कधी देखील डावलू शकणार नाहीत. पण त्या दुःखाला शिथिल नक्की आपण प्रत्येकजण नक्कीच करू शकतो. बाकी प्रेमळ मित्रांनो, आयुष्य कशासाठी जगायचं हे मात्र ठरवून घेतलं पाहिजे. त्याचा विचार न करता पूर्ण तो बहुधा लोक ते जगत असतात. काही लोक पैशांसाठी, काही लोक संपत्तींसाठी, काही नाव लौकिकासाठी, तर काही मुलाबाळांच्यासाठी, अशा अनेक कारणासाठी जगतात. तसे त्यांनी ठरवलेले नसते, पण ते कारण मात्र आपोआप नेहमी निर्माण झालेले असते. म्हणून माणूस जीवनाचा आनंद घेण्यासाठी ते मात्र जगलं पाहिजे, तेव्हाच ते सुंदर निश्चिंतच बनवू शकते. बाकी प्रेमळ मित्रांनो, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही प्राप्त करायचं आहे त्याहून उत्तम गोष्टी तुम्हाला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळतील. म्हणून आपण आपली चिंता सोडावी आणि परमेश्वरांचे नेहमी नामस्मरण नक्कीच करावे. जो करेल परमेश्वरांची निस्वार्थ मनाने भक्ती त्याची होईल जगभरात कीर्ती. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी निस्वार्थ मनाने नामस्मरण नक्कीच तुम्ही परमेश्वरांचे नेहमी करीत राहा. बाकी भगवंत म्हणतात, एक क्रिया असते दुसरी मात्र प्रतिक्रिया असते.
एक प्रश्न असतो तर दुसरे मात्र उत्तर असते, एक शिक्षण असते दुसरा मात्र अनुभव असतो, एक नशीब असते तर दुसरा मात्र संघर्ष असतो. प्रत्येकाच्या आयुष्यात आलटून पालटून त्या प्रत्येकाची वेळ नक्कीच असते. एखाद्याचे कर्तृत्व तर दुर्बळाचे नशीब त्याचा मात्र नक्कीच सामना करीत असते. आणि प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, पूर्णत्व आयुष्यामध्ये जे काय घडते ते तर आपल्या उत्तमासाठीच घडते. म्हणून आपण आपली नेहमी चिंता सोडावी आणि नेहमी भगवंतांचे आपण निस्वार्थ मनाने नामस्मरण करावे. बाकी दुसऱ्यांचे रंगीबेरंगी फुलांनी भरलेले स्वच्छनी टापटिपीत अंगण बघून स्वतःचे अंगण मात्र शुभोभित करणारे अर्थात जसे मिळतील तसे आपले अंगण न बनवता फक्त आनंदित होणारेही मिळतील. चांगले विचार वाचणारे, ऐकणारे बोलणारे अनंत मिळतील. तसेच स्वतःचे विचार बनवणारे काही मिळतील, पण काही फक्त करमणूक म्हणून ते वाचतील, ऐकतील आणि बोलतील सुद्धा. दैनंदिन जीवनात बाहेरच्या जगातून जे चांगले वेचून घेतात ते स्वतःचे जीवन मनमोहक नक्कीच बनवत असतात. म्हणूनच प्रेमळ मित्रांनो, तुम्ही मात्र नेहमी स्वतःच्या आयुष्याला आनंदी बनवण्याचा उत्तम पद्धतीने प्रयत्न करा. बाकी यशाची खरी व्याख्या काय आहे ते म्हणजे काही विशेष डिग्री मिळवून साधारण आयुष्य जगण्यापुरती कमाई देणारी नोकरी करणारा यशस्वी समजायचा, की 10वी शिकून व्यवसायातून बंगला गाडी भावी आयुष्यासाठी पुरेशी बचत करणारा आपण मात्र यशस्वी समजायचा. अर्थात ग्रॅज्युएट असून आपल्या मुलांना 7वी पर्यंतचे गणित शिकवू न शकणारा, की 11वी शिकून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना उत्तम गणित शिकवणारा यशस्वी समजायचा. उच्च शिक्षण घेऊन कोणत्याही मार्गाने पण संपत्ती जमवण्याची इच्छा बाळगणारा, की अक्षर ओळख आहे एवढे शिक्षण असून त्या सत्यांचा नक्कीच न्यायाचा मार्ग पत्करून असेल, त्यात समाधान मानणारा ज्ञानी समजायचा. यश हे शिक्षणावर नव्हे कर्तृत्वावर अवलंबून असते आणि ज्ञान हे मात्र सद्विचारांवर अवलंबून असते. हे आपण प्रत्येकाने नेहमी शिकलं मात्र नक्कीच पाहिजे. बाकी प्रेमळ मित्रांनो, मन मोठं करायला मनात मात्र नक्कीच जास्तीची जागा लागणार नाही. चांगलं बोलायला बाकी पूर्णतः वाक्य कधी नक्कीच पटू बनावं लागणार नाही. प्रामाणिक आणि खरेपणाने जगायला गुरुकुलमध्ये जाणून शिक्षण घ्यावे लागत नाही. आनंद घ्यायला आणि द्यायला कोणतीही फी आपल्याला कधी मोजावी लागत नाही. पूर्णत्व विचार सुंदर असतील तरच आपलं आयुष्य सुंदर होताना आपल्याला दिसेल. जर तुमचे विचार उत्तम नसतील तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील आनंद मात्र मिळणार नाही, एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी प्रेमळ मित्रांनो, जेवढी जास्त तुम्ही तुमच्या आयुष्याकडून अपेक्षा करणार आहात अर्थात तेवढंच आयुष्य तुम्हाला पूर्णत्व अजून जास्त रडवेल. वर बोलून मन तुटलं तरी चालेल, परंतु खोटं बोलून विश्वास आपण मात्र कधी देखील तोडू नये. माणसांजवळ त्याच्या आयुष्याची कमाई म्हणजे त्याचे चांगले विचार, कारण धन आणि बळ कोणत्या वेळी माणसाला वाईट मार्गावर मात्र नेऊ शकतात, पण चांगले विचार हे मात्र नेहमी उत्तम कार्य करण्यासाठी निश्चितच आपल्याला नेहमी प्रेरित करतात. जबाबदारीची जाणीव असली की सकाळी कोणत्या वेळी उठायचा कंटाळा मात्र कधी देखील आपल्याला येणार नाही. मला नक्कीच आयुष्यात ते पाहिजे हे म्हणण्यापेक्षा आपण प्रयत्न केले पाहिजेत. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधी देखील प्रयत्न करणार नाहीत तर तुम्हाला उत्तम गोष्टी कधी देखील आयुष्यामध्ये मात्र मिळणार नाहीत. काहीतरी स्वार्थ असतो म्हणूनच लोक आपल्या सोबत राहतात, नाहीतर जीव नसलेल्या शरीराला घरचे सुद्धा कधी देखील जवळ मात्र ठेवणार नाहीत. एवढंच आयुष्याची एक मोठी सत्यता आहे. मनाचा गाभारा सुंदर विचारांनी भरलेला असला की शब्दातून संस्कारांचा सुगंध दरवळतो. लाख करा पूजा तुम्ही तीर्थ करा हजार, अंगे नाही माणुसकी तर सगळेच आहे बेकार. दुर्लक्षित होत म्हणून असं रुसायचं नसतं.
अर्थात चंदनाच्या झाडालाही बाभळींचं कुंपण नक्कीच असतं. बाकी प्रेमळ मित्रांनो, प्रत्येक दिवस अपेक्षा घेऊन येतो. अनुभव मात्र आपल्याला निश्चिंतच देऊन जातो. बाकी प्रत्येक वेळी आयुष्यामध्ये सुख आणि दुःख दोन्हीही असतात. तुम्हाला ज्या गोष्टी जास्त प्रमाणात भगवंतांनी सध्या दिलेल्या आहेत त्या गोष्टींकडे आपण मात्र जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अर्थात प्रेमळ भक्तांनो, सध्या तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये जे काही मिळालेलं आहे तुम्ही मात्र नेहमी त्यामध्ये नक्कीच आनंदी राहायला शिकलं पाहिजे. म्हणून जास्त अपेक्षा सोडून द्या आणि नेहमी परमेश्वरांचे तुम्ही निस्वार्थ मनाने नक्कीच भक्ती करा, नामस्मरण करा, जो तुमच्यासाठी कधीही उत्तम आणि कधीही नक्की सर्वश्रेष्ठ आहे. परमेश्वर म्हणतो, जेवढं तू गमावलेलं आहेस त्यापेक्षा उत्तम गोष्टी तुला वेळ आल्यानंतर नक्कीच मिळणार. फक्त तू तुझा स्वार्थ सोड आणि नेहमी निस्वार्थ मनाने आमची भक्ती कर. बाकी नक्कीच तुमचा पुढचा प्लॅन तुम्ही मात्र कधी गावभर सांगत बसू नका. तोंड बंद ठेवलेला मासा कधी देखील गळाला कधी अडकत नाही. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पुढील योजना कोणती राखलेली आहे या योजना तुम्ही कधी देखील कोणाला सांगू नका, अन्यथा ते स्वप्न तुमचे अधुरे मात्र नक्कीच राहतील. प्रत्येक क्षणाला बाळूमामांचे नामस्मरण तुम्ही सुरू ठेवा. दुःखाच्या वेदना कमी होतील व सुखांचा द्विगुणित होतील. जगाला आपले दुःख किती मोठे आहे हे सांगण्यापेक्षा त्या दुःखाला तुम्ही सांगा की आपले गुरुमाऊली किती मोठे आहेत. बस एवढ्याच गोष्टी आपण प्रत्येकांना नेहमी समजून मात्र घ्यायच्या आहेत. शून्यातून वर येणारा स्वप्न नक्कीच जगतो. बाकी पूर्णत्व अडकण्यातून वर अडकण्यातून वर येणारा पूर्णत्व सत्ता मात्र गाजवत असतो. एवढं मात्र नक्कीच खरे. विचार तुम्ही असे मांडा की तुमच्या विचारांवर सुद्धा कोणीतरी विचार मात्र नक्कीच केला पाहिजे. बाकी कधी मरायचा विचार आलाच तर हॉस्पिटलमध्ये तुम्ही एकदा जाऊन पहा. लोक जगण्यासाठी काय काय करीत आहात. लढायला आणि जगायला ही मात्र हिंमत लागते. म्हणूनच कधीही तुम्ही वाईट विचार नक्कीच घेऊ नका. बाकी खिचडीत जर भांड्यात शिजली तर मग तर आजारी माणसालाही बरं करते, पण खिचडी जर डोक्यात शिजली तर चांगल्या माणसालाही आजारी पाडते. एवढं मात्र नक्कीच खरे. तुझ्या चरणी ठेवून माता धरावे तुझे पाय, आयुष्यात ते सार्थक करतील हे गुरु माऊली. बाकी प्रेमळ भक्तांनो, बंधन नाही श्रीसंत सद्गुरू बाळूमामांच्या नामेला, अंतही नाही बाळूमामांच्या कृपेला. कुठे कसेही घ्यावे बाळूमामांचे नाम, उपस्थित असतात मामा प्रत्येक भक्तांच्या पाठीशी ठाम. म्हणूनच तुम्ही निस्वार्थ मनाने बाळूमामांचे नामस्मरण मात्र करण्याचा जास्तीत जास्त प्रमाणात प्रयत्न करा आणि घट्ट विणावं, पण कधी देखील ऋतू नये. कधीच धागा गुंफावा गुंतू नये कधीच. असा धरावा हात जो सुटू नये कधीच, एक नातं असं जे तुटू नये कधीच. नामाने काय होणार आहे असे मनात देखील आणू नका, कारण बाळूमामांच्या नामात किती शक्ती आहे याचा अनुभव नामच घेऊन तुम्ही पहा. ज्याला बाळूमामांच्या नामाचे प्रेम आले त्याने मात्र बाळूमामांनाच आपलेसे केले, यामध्ये थोडी देखील शंका नाही. तुमची कळकळीची हाक ऐकून ते तुमच्यापाशी आनंदाने धावत येतील. हे मात्र तुम्हाला अनुभवण्यासाठी प्रथम तुम्ही भगवंतांचे निस्वार्थ मनाने रोज नक्कीच नामस्मरण केलं पाहिजे. जो नामस्मरण नेहमी निस्वार्थ मनाने करतो त्याचे आयुष्य मात्र आनंदी बनते. बाकी मित्रांनो, स्वाभिमानाचा लिलाव करून नेहमी मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं हे कधी देखील आपल्यासाठी उत्तम आहे. बाकी कोणाला किती जीव लावा, शेवटी मात्र ते आपल्याला परकेपणाची नेहमी जाणीव नक्कीच करून देतात. एवढं मात्र नक्कीच खरे. बाकी ज्याचे कर्म चांगले आहेत ना, तो तर कधी देखील संपणार नाही. अर्थात सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी तर भरपूर येतात, परंतु त्या प्रत्येक अडचणी या तर सुटणाऱ्या असतात. याउलट जो दुसऱ्याला नेहमी अडचणीत आणतो
त्यांची अडचण आयुष्यभर कधी संपत नाही. अर्थात नक्कीच परमेश्वरावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायला काय देखील कधी देखील उरणार नाही. एवढं मात्र नक्कीच खरे. म्हणूनच प्रेमळ भक्तांनो, तुम्ही तुमची चिंता सोडा आणि नेहमी भगवंतांचे निस्वार्थ मनाने तुम्ही नामस्मरण करायला सुरुवात करा. एवढंच तुम्हाला नेहमी आयुष्यामध्ये स्मरणात मात्र ठेवायचंय. बाकी नक्कीच कधी कधी आपण यासाठी एकटे पडू शकतो की नक्कीच आपण खरे बोलतो, कारण लोकांना मात्र तोंडावर गोड बोलणारी आणि मनात पाप असणारी माणसं ही जास्तीत जास्त जवळची वाटतात. हे देखील आयुष्यामधले एक पद्धतीचे मोठे सत्य आहे. बाकी प्रेमळ मित्रांनो, समजून घ्या, तुम्हाला तुमच्या आयुष्यात त्या प्रत्येक गोष्टी मिळतील ज्या तुम्ही मामांच्या चरणी मागितलेल्या होत्या. फक्त तुम्ही निस्वार्थ मनाने त्यांची भक्ती करा आणि निस्वार्थ मनाने नामस्मरण करा. हा संदेश जर आपणही शांत मनाने ऐकलेला असाल तर मीही तुमचे मनापासून आभार मानतो. आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे.